Hello students, I am Jadhav PL from Swami Ramananda Bharati Junior College, Tasgaon. We have started the topic some basic principles of organic chemistry and the new point from this topic, that is resonance effect. So we have to study now resonance effect. In last lecture we take the introduction about this resonance theory and how to write the resonating structures. So next point is resonance effect. It is one of the electronic effect. So we studied in last period inductive effect and resonance effect. So what is resonance effect? The polarity produced in the molecule by interaction between conjugated pi bonds between the pi bonds and p orbitals on attached atom, that is called as resonance effect. It is also known as a mesomeric effect. म्हणजे काय इथं तर पोलॅरिटी जी आहे ह्या मोलेक्युल्समध्ये पोलॅरिटी प्रोड्यूस होते बाय इंटरॅक्शन बिटवीन कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड. मागच्या लेक्चरला आपण बघितलं की कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड म्हणजे काय, तर अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण काय म्हणतो, कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड्स. पोलॅरिटी म्हणजे काय, तर जो बॉन्ड आहे ह्या बॉन्डमध्ये पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पोल्स तयार होतात, त्याला आपण पोलॅरिटी म्हणतो. द पोलॅरिटी प्रोड्युस्ड इन मोलेक्यूल बाय द इंटरॅक्शन बिटवीन कॉन्जुगेटेड पाय बॉन्ड्स, दॅट मीन्स between the pi bond and p orbital of attached atom, that is known as a resonance effect, or it is also known as mesomeric effect. This effect is transmitted through a chain of conjugated pi bond. आता आपल्याला माहिती आहे की अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड असतो आणि त्यामुळं पाय बॉन्डच्या थ्रू, कॉन्जुगेटेड पाय बॉन्डच्या सिस्टीमच्या थ्रू हा इफेक्ट काय होतो, तर एका कार्बनकडून दुसऱ्या कार्बनकडे हा ट्रान्समिट केला जातो. देर आर टू टाइप्स ऑफ द रेझोनन्स इफेक्ट. जसं आपण बघितलं की इंडक्टिव्ह इफेक्टचे दोन प्रकार आहेत, प्लस आय अँड मायनस आय, पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट अँड निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. सिमिलरली रेझोनन्स इफेक्ट्स आर ऑफ टू टाइप्स, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट अँड निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. सो व्हॉट इज पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट? सो पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट जो आहे त्यालाच काय म्हटलं जातं, इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग रेझोनन्स इफेक्ट, अँड इट इज इंडिकेटेड बाय साइन प्लस आर. म्हणजे हा जो इफेक्ट आहे याला आपण पॉझिटिव्ह किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग किंवा इलेक्ट्रॉन रिलीजिंग रेझोनन्स इफेक्ट म्हणतो. आणि हा जसं इंडक्टिव्ह इफेक्टसाठी आपण प्लस आय वापरतो तसं रेझोनन्स इफेक्टसाठी सिम्बॉल वापरलं जातं प्लस आर. आता जसं हा पॉझिटिव्ह आहे तसं दुसरा टाईप कोणता असणार आहे, निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. So negative resonance effect, it is also known as electron withdrawing resonance effect. हा जो इफेक्ट आहे यालाच काय म्हटलं जातं, इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग इंडक्टिव्ह इफेक्ट, अँड इट इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल मायनस आर. सो फर्स्ट पॉईंट वी हॅव टू सी हिअर, दॅट इज पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. आता पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट आपण बघणार आहे प्लस आर. त्यालाच आपण काय म्हणतो, तर इलेक्ट्रॉन रिलीजिंग किंवा इलेक्ट्रॉन डोनेटिंग रेझोनन्स इफेक्ट. इथं माझ्याकडून चुकून इंडक्टिव्ह झालं, इथं रेझोनन्स शब्द पाहिजे, प्लस आर. सो इफ सबस्टिट्युएंट ग्रुप हॅज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू डोनेट टू द अटॅच्ड पाय बॉन्ड or conjugated system of the pi bond, then that effect is called as a plus R effect. जे पॉझिटिव्ह कधी म्हणायचं, तर जो ग्रुप अटॅच आहे कॉन्जुगेटेड सिस्टीमला, हा जो ग्रुप आहे तो सबस्टिट्युएंट ग्रुप हॅज अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू डोनेट टू अटॅच्ड पाय बॉन्ड. म्हणजे जो ॲटम जो आहे हा पाय बॉन्डने अटॅच झालेला आहे पाय बॉन्डच्या कार्बनला, तर त्याला जो पाय बॉन्डचा जो कार्बन आहे त्याला अटॅच असणारा जो ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं सबस्टिट्युएंट ग्रुप. आणि जर ह्या सबस्टिट्युएंट ग्रुपला लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असेल तर तो त्याला देऊ शकतो, डोनेट करू शकतो, रिलीज करू शकतो, आणि त्यामुळे जो इफेक्ट दिसतो आपल्याला त्याला म्हटलं जातं प्लस आर इफेक्ट. इफ द सबस्टिट्युएंट ग्रुप हॅज लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन टू डोनेट टू अटॅच्ड पाय बॉन्ड और कॉन्जुगेटेड सिस्टीम ऑफ पाय बॉन्ड, देन दॅट इफेक्ट इज कॉल्ड ॲज प्लस आर इफेक्ट. ग्रुप्स लाईक OH म्हणजे हायड्रॉक्सी ग्रुप जो आहे तिथं ऑक्सिजनवरती आपण बघितलं की लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते.
OR असेल अल्कॉक्सी ग्रुप, किंवा O- असेल किंवा NH4 असेल तर नायट्रोजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन असते, किंवा हलोजन्स असतील X, दे हॅव लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन शोईंग +R इफेक्ट, पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट. Next is +R effect increases electron density at ortho and para position. पॉझिटिव्ह जो रेझोनन्स इफेक्ट आहे त्याच्यामुळे काय होतं तर इलेक्ट्रॉन देत आहेत, त्यामुळे इलेक्ट्रॉन डेन्सिटी वाढते, निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो कुठं ऑर्थो अँड पॅरा पोझिशन. आता जनरली हे जे दाखवलेलं आहे इथं हे बेन्झिन रिंगच्या बाबतीत सांगितलेलं आहे की बेन्झिन रिंग जे आहे हे आपण बघितले हेक्झॅगोनल रिंग असते आणि ज्यामध्ये अल्टरनेट सिंगल अँड डबल बॉन्ड आहे, म्हणजे कॉन्ज्युगेटेड सिस्टीम आहे. तर त्या ठिकाणी पोझिशन 2 and 6 आपण ज्याला 1 ते 6 नंबर दिले हेक्झॅगोनल रिंगला, तर 2 and 6 जे असते त्याला ऑर्थो म्हटलं जातं. त्यानंतर 1 and 4 जे असते ही मेट्या असते आणि पॅरा असते, आणि 1, 2, 3 म्हटलं आपण तर 3 and 5 जे नंबर येतात हे मेट्या पोझिशन असते. म्हणजे पोझिशन 2 जे आहे 1, 2, 3, 4 असं आपण ओळीनं दिलं तर 1 नंतर 2 येते आणि ह्या बाजूला 6 येते, तर 2 and 6 इथं आपण दाखवू. हे जे आहे ही हेक्झॅगोनल रिंग आहे, तर ह्या हेक्झॅगोनल रिंगमध्ये जो ही पोझिशन आहे, समजा आपण हा ग्रुप आहे सबस्टिट्युएंट, हा इथं अटॅच झाला आहे कॉन्ज्युगेटेड सिस्टीमला, तर हा जिथं अटॅच झाला तिथून आपण नंबरिंग स्टार्ट केलं 1, 2, 3, 4, 5 आणि 6. तर 2 and 6 यांना म्हटलं जातं ऑर्थो. त्यानंतर 3 and 5 यांना मेट्या म्हटलं जातं, आणि याच्या सबस्टिट्युएंटच्या समोरची जी असते याला पॅरा पोझिशन म्हटलं जातं. तर ह्या जर इलेक्ट्रॉन रिलीजिंग इफेक्ट असल्यामुळं काय होतं तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी ही ऑर्थो आणि पॅरा पोझिशनला कॉन्सन्ट्रेट होते. आता आपण इथं एक्झाम्पल बघी. +R इफेक्ट आहे, हा एक्झाम्पल ॲनिलिनचा आहे NH2. यामध्ये जो नायट्रोजन आहे याच्यावरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, त्यामुळं हा इलेक्ट्रॉन पेअर देऊ शकतो. तर हा यांनी इलेक्ट्रॉन पेअर इथं दिली तर ह्या नायट्रोजनवरती काय होणार पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल, म्हणजे इथं NH2+ तयार होईल. आता ही इलेक्ट्रॉन पेअर इथं आल्यामुळं इथली इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट होते, त्यामुळे इथं आपल्याला निगेटिव्ह चार्ज मिळतो. इथं डबल बॉन्ड आला त्यामुळे नायट्रोजनवर पॉझिटिव्ह चार्ज येईल, आणि इथली इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ही इथं शिफ्ट झाली, हे जे आहे पाय बॉन्ड हा इथं शिफ्ट झाला, त्यामुळे ह्या ऑक्सिजनवरती काय ते मायनस चार्ज. आता तुम्ही म्हणाल हा शिफ्ट का होतो, तर हे इलेक्ट्रॉन पेअर इथं आले त्यामुळे कार्बनची व्हॅलन्सी किती असते 4 असते. जर तुम्ही हा डबल बॉन्ड असाच ठेवला तर कार्बनची व्हॅलन्सी किती होणार 1, 2, 3, 4 आणि 5 होईल, आणि त्यामुळे हे कंपाऊंड कसं होणार अनस्टेबल होणार. कार्बन 4च बॉन्ड तयार करतो, त्यामुळे इथला जो पाय बॉन्ड आहे हा पुढं शिफ्ट होतो, इलेक्ट्रॉन हा ऑर्थो पोझिशनला शिफ्ट झाला. आता पुन्हा काय होईल तर हा इथं निगेटिव्ह चार्ज आला, समजा इथला जो पाय बॉन्ड आहे हा इथं आपण शिफ्ट केला आणि ही इलेक्ट्रॉन पेअर इथं आली, तिने इथं डबल बॉन्ड तयार केला, तर इथली इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट होते. म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन पेअर आहे यांनी जर इथं डबल बॉन्ड तयार केला तर हे 2 डबल बॉन्ड शेजारी येणार नाहीत, त्यामुळे इथली इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट होईल, आणि ही इथं शिफ्ट झाल्यामुळं इथं निगेटिव्ह चार्ज येईल. पुढच्या केसमध्ये आपण मागच्या वेळी बघितले रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स कशी लिहायची. ही इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ही इथं शिफ्ट होईल, म्हणजे इथं बॉन्ड तयार करेल, त्यामुळे हे 2 बॉन्ड शेजारी येणार नाहीत, अल्टरनेट पाहिजेत, त्यामुळे इथली इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट होईल ऑर्थो पोझिशनला, आणि इथे आपल्याला निगेटिव्ह चार्ज येईल. आता ह्या 4ही स्ट्रक्चर्स ही सगळी रेझोनन्स स्ट्रक्चर्स आहेत, याला आपण कॅनोनिकल स्ट्रक्चर्स किंवा रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स म्हणतो. तर ह्या 4ही स्ट्रक्चर्समध्ये तुम्ही बघितलं तर निगेटिव्ह चार्ज जो आहे हा एकतर ऑर्थो पोझिशनला आहे किंवा पॅरा. मेटा पोझिशनला आपल्याला 3 and 5ला कुठं दिसत नाही, आणि म्हणून इथं म्हटलं आहे की +R इफेक्ट जो आहे त्यामुळे काय होतं तर इलेक्ट्रॉन डेन्सिटी कुठं इन्क्रीज होते ॲट ऑर्थो अँड पॅरा पोझिशन्स, म्हणून ह्याना ग्रुपना आपण OP डिरेक्टिंग ग्रुप असं म्हटलं जातं, ऑर्थो अँड पॅरा डिरेक्टिंग. हे कोणते ग्रुप असतात ज्यांच्याकडं लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, ज्यांची टेंडन्सी इलेक्ट्रॉन पेअर देऊ शकतात, असे जे ग्रुप्स असतात त्यांच्यामुळे जो इफेक्ट दिसतो त्याला काय म्हटलं जातं पॉझिटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हटलं जातं. आता सेकंड पॉईंट आहे निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट, दॅट इज -R.
आता निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट जो आहे, इफ सबस्टिट्युएंट ग्रुप्स हॅज टेंडन्सी टू विथड्रॉ इलेक्ट्रॉन फ्रॉम द अटॅच्ड पाय बॉन्ड or conjugated system of pi bond towards itself, then that effect is called minus r. जसं इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असेल तर प्लस आर, तसं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग जर ग्रुप अटॅच असेल तर तो कॉन्जुगेटेड सिस्टीमचे पाय बॉन्डमधले इलेक्ट्रॉन आपल्याकडं अट्रॅक्ट करतो. हा जो इफेक्ट आहे त्याला मायनस आर म्हणतात, कारण इलेक्ट्रॉन आपल्याकडे खेचून घेतले तर चार्ज काय येणार आहे, त्याच्यावर मायनस येणार आहे. आणि म्हणून हा जो इफेक्ट आहे याला निगेटिव्ह रेझोनन्स इफेक्ट म्हटलं जातं. The substituent groups has tendency to withdraw electron from the attached pi bonds or conjugated system of the pi bond. Then that effect is called as minus R effect or negative resonance effect. आता हे कोण दाखवतं, तर जे ग्रुप्स आहेत COOH कार्बोक्झायलिक ॲसिड ग्रुप असेल किंवा अल्डिहाइड ग्रुप आहे CHO किंवा कार्बोनिल ग्रुप आहे CO, सायनाइड ग्रुप आहे CN, नायट्रो ग्रुप आहे NO2 आणि हा एस्टर ग्रुप आहे COOR. दे शो मायनस आर इफेक्ट, दॅट इज निगेटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. आता जसं पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्टमुळे काय होतं, तर अर्थो आणि पॅरा पोझिशनला निगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. तसं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असतील तर काय होणार आहे, पॉझिटिव्ह पोलॅरिटी इज डेव्हलप्ड ॲट अर्थो अँड पॅरा पोझिशन्स. आता इथं आपण एक्झाम्पल घेऊ. समजा नायट्रोबेन्झिन आहे, हे आता ॲक्च्युली हे आपण पुस्तकामधलाच असा मी क्रॉप करून घेतलेली रिॲक्शन आहे, तर इथं हा शब्द चुकलेला आहे. हे जे स्ट्रक्चर्स आहेत ही ॲनिलिनची नाहीत, ही कोणाची आहेत तर नायट्रोबेन्झिनची आहेत. आता इथं आपण नायट्रोबेन्झिन घेतला तर हा जो नायट्रोजन आहे N+ आणि त्याला हे 2 ऑक्सिजन अटॅच आहेत, त्यामुळे काय होतं, तर हा जो ऑक्सिजन आहे तो काय करेल, इथं इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग आहे त्यामुळे ह्यानी इलेक्ट्रॉन पेअर इथली खेचून घेतले. हा जो डबल बॉन्ड आहे इथली इलेक्ट्रॉन पेअर ह्या नायट्रोजनने खेचून घेतली तर काय होणार आहे, इथली इलेक्ट्रॉन पेअर जी आहे ही इथं शिफ्ट होईल. त्यामुळं इथं आपल्याला काय दिसतं, तर इथली इलेक्ट्रॉन पेअर इथं गेली, त्यामुळे हा जो कार्बन आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज डेव्हलप होईल. नीट बघा, पुन्हा एकदा सांगते. हा इफेक्ट जो आहे इथं ॲनिलिन शब्द चुकीचा आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, पण हे क्रॉप केल्यामुळं इथं आपल्याला दुरुस्ती करता आली नाही. इथं तुम्ही लक्षात ठेवायचं हा नायट्रोबेन्झिनचा इफेक्ट आहे. आता हा जो आहे, आता हे स्ट्रक्चर्स आपल्याला म्हणजे आपला कीबोर्ड वापरून ड्रॉ करता येत नाहीत, त्यामुळे हे टेक्स्टबुकमधले क्रॉप करून घेतलेले असतात आणि टेक्स्टबुकमध्ये काही चुका आहेत त्यामध्ये हे लक्षात ठेवा की ही ॲनिलिन शब्द नाही आहे, इथं नायट्रोबेन्झिन पाहिजे. आता दुसरी गोष्ट अशी आहे की हा जो नायट्रोजन आहे त्याला ऑक्सिजन 2 अटॅच आहेत. या ऑक्सिजनवर निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे ह्याच्यावरती काय येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. आता याच्याकडं पॉझिटिव्ह चार्ज असेल तर पॉझिटिव्ह चार्ज असला तर तो काय करेल, आपल्याकडे इलेक्ट्रॉन खेचून घेईल. त्यामुळे इथली इलेक्ट्रॉन पेअर जी आहे पाय बॉन्डची, ही इलेक्ट्रॉन पेअर इथं ह्या नायट्रोजनने खेचून घेतली. इट अट्रॅक्ट इलेक्ट्रॉन पेअर टुवर्ड्स इटसेल्फ. आता ह्यानं आपल्याकडं ही इलेक्ट्रॉन पेअर घेतल्यामुळं मगाचे काय होते, इलेक्ट्रॉन देणारे होते. आत्ता जो आहे हा इलेक्ट्रॉन आपल्याकडे खेचून घेतो. इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप आहे, त्यामुळे इथला इलेक्ट्रॉन पेअर इथं गेली की इथली इलेक्ट्रॉन पेअर काय होणार, इथं शिफ्ट होईल ऑक्सिजनकडं. त्यामुळे ह्या ऑक्सिजनवरती मायनस चार्ज आला आणि इथं जो आहे ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट झाल्यामुळं इथं आला डबल बॉन्ड. आता इथला इलेक्ट्रॉन गेला म्हणून इथं काय येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. आलं लक्षात. म्हणजेच इलेक्ट्रॉन विथड्रॉईंग ग्रुप असला तर काय होतंय, पॉझिटिव्ह पोलॅरिटी तर निर्माण होते. आता दुसरं स्ट्रक्चर आपण घेतलं तर इथं पॉझिटिव्ह झाल्यामुळे काय होणार, इथली इलेक्ट्रॉन पेअर पुढे शिफ्ट होईल. आता ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट झाली त्यामुळे इथं डबल बॉन्ड आला आणि पॉझिटिव्ह पोलॅरिटी इथं डेव्हलप झाली. त्यानंतर इथं पॉझिटिव्ह चार्ज झाला त्यामुळे इथला जो पाय इलेक्ट्रॉन आहे हा इथं शिफ्ट होईल. आता हा इथं शिफ्ट झाल्यामुळं इथं डबल बॉन्ड आला, पण इथला इलेक्ट्रॉन गेल्यामुळं ह्या कार्बनवरती काय येतो, पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे आपल्याला काय दिसतंय, तर पॉझिटिव्ह जे चार्ज आहे हा पुढं सरकतोय, पण हा मेटा पोझिशनला येत नाही. एकतर अर्थो पोझिशनला येतोय किंवा पॅरा पोझिशनला येतोय. तर ही रेझोनेटिंग स्ट्रक्चर जे आहेत ही नायट्रोबेन्झिनचे आहेत. आता पुढचा जो इफेक्ट आहे हा आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट.
आता हा इफेक्ट जो आहे इलेक्ट्रोमेरिक हा टेम्पररी इफेक्ट आहे. मग अशा आपण बघितलेला इफेक्ट कसा आहे तर हा परमनंट आहे. पण इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट हा टेम्पररी इफेक्ट आहे आणि हा आपल्याला एक्सायटेड स्टेटमध्ये दिसतो. इट इज एक्झिबिटेड बाय मल्टिपल बॉन्डेड ग्रुप्स इन एक्सायटेड स्टेट इन प्रेझेन्स ऑफ रियाजंट. म्हणजे अटॅकिंग रियाजंट तिथं आला तर मल्टिपल बॉन्ड म्हणजे डबल किंवा ट्रिपल बॉन्डेड जे कंपाऊंड्स आहेत त्यामध्ये आपल्याला हा एक्सायटेड स्टेटमध्ये इफेक्ट दिसतो. When the reagent approaches a multiple bond, the electron pair get completely shifted to one of the multiply bonded atom, giving charge separated structure. म्हणजे जेव्हा तिथं रियाजंट अप्रोच होतो त्यावेळी काय होतं तर जो मल्टिपल बॉन्ड आहे त्याची इलेक्ट्रॉन पेअर ही शिफ्ट होते आणि शिफ्ट झाल्यामुळं पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जड स्ट्रक्चर तयार होतं. ह्या इफेक्टला म्हटलं जातं इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. दिस इफेक्ट डिसॲपियर्स व्हेन रियाजंट इज रिमूव्ड. जोपर्यंत अटॅकिंग रियाजंट आहे तोपर्यंतच आपल्याला हा इफेक्ट दिसतो. आपण अटॅकिंग रियाजंट रिमूव्ह केला की हा इफेक्ट दिसत नाही आणि म्हणून याला काय म्हटलं जातं की हा इफेक्ट कसा आहे टेम्पररी इफेक्ट आहे. हा मल्टिपली बॉन्डेड कंपाऊंड्समध्ये दिसतो. दुसरा पॉईंट, इथं तुम्हाला कॉन्ज्युगेट डबल बॉन्ड असण्याची आवश्यकता नाही. रेझोनन्स इफेक्ट हा पण मल्टिपल बॉन्डमध्ये दिसतो पण त्याला अटॅकिंग रियाजंटची गरज नसते. तिथं त्या मोलेक्युलमधलेच पाय बॉन्ड हे अल्टरनेट काय होतात सिग्मा इलेक्ट्रॉन्स आणि पाय इलेक्ट्रॉन्स यामध्ये शिफ्टिंग होतं. दिस इफेक्ट डिसॲपियर्स व्हेन द रियाजंट इज रिमूव्ड फ्रॉम द रिॲक्टिंग सिस्टीम. आता इथं पण हे जे एक्झाम्पल आहे हे पण टेक्स्टबुकमधलं आहे असं घेतले. तुम्हाला मी नोट्समध्ये हे दुरुस्ती सांगितलेली आहे. इथं R2C डबल बॉन्ड O आहे, हे कीटोन आहे. याच्यामध्ये H+ हा रियाजंट अटॅक केला तर इथं डबल बॉन्ड आहे C डबल बॉन्ड O म्हणजे मल्टिपल बॉन्ड आहे. अटॅकिंग रियाजंट जेव्हा इथं येतो तेव्हा काय होतं तर हा हायड्रोजन पॉझिटिव्हली चार्जड आहे. त्यामुळं अल्टिमेटली काय होणार आहे तर इथली इलेक्ट्रॉन पेअर जी आहे इथं शिफ्ट होते आणि इथं दाखवली ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट झाली. त्यामुळे ह्या ऑक्सिजनवरती मायनस चार्ज येतो आणि तो H+ला अट्रॅक्ट करतो. आता ही इलेक्ट्रॉन पेअर इथं गेली ऑक्सिजनकडं त्यामुळे या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज येतो. म्हणजे हा C+ आहे आणि हा ऑक्सिजन मायनस आहे. आता ही इलेक्ट्रॉन पेअर गेल्यामुळं इथं डबल बॉन्ड राहिला नाही पाहिजे. इथं काय असला पाहिजे सिंगल बॉन्ड असला पाहिजे. तर तुमच्या टेक्स्टबुकमध्ये इथं ही चूक झालेली आहे, ही लक्षात घ्या. इथं सिंगल बॉन्ड पाहिजे COH असं स्ट्रक्चर पाहिजे. तर हा जो इफेक्ट आहे हा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट होता. आता नेक्स्ट जी टर्म आहे ही आहे हायपर कॉन्ज्युगेशन. हायपर कॉन्ज्युगेशन इफेक्ट जो आहे हा परमनंट इफेक्ट आहे. इट इज परमनंट इलेक्ट्रॉनिक इफेक्ट. आता हायपर कॉन्ज्युगेशन म्हणजे काय तर इट इज डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ CH बॉन्ड ऑफ एन अल्किल ग्रुप्स directly attached to the carbon atom which is part of the unsaturated system or has an empty p orbital or p orbital with unpaired electron. म्हणजे इथं डिलोकलायझेशन होतं, शिफ्टिंग होतं. कोणाचं होतं आहे तर सिग्मा इलेक्ट्रॉन्स. सिग्मा म्हणजे सिंगल बॉन्ड इलेक्ट्रॉन्स. कोणाचे इथे तर CH बॉन्ड कार्बन हायड्रोजन बॉन्डचे ऑफ एन अल्किल ग्रुप. आपल्याला माहिती आहे की अल्किल ग्रुपमध्ये कार्बन हायड्रोजन बॉन्ड्स असतात. आता हे सिंगल बॉन्ड असतील तर त्यातला जो इलेक्ट्रॉन आहे त्याला सिग्मा इलेक्ट्रॉन्स म्हटलं जातं. आणि समजा हा सिंगल बॉन्ड आहे त्याच्या शेजारी तुमच्याकडं दुसरा जो ॲटम आहे त्याला अटॅच असणारा तिथं जर डबल बॉन्ड असेल किंवा त्याच्याकडं एम्प्टी p ऑर्बिटल असेल किंवा त्याच्याकडं p ऑर्बिटल विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असेल. आता ह्या ज्या 3 टर्म्स आहेत अनसॅच्युरेटेड म्हणजे डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल किंवा तो जो कार्बन आहे त्याच्याकडे एम्प्टी p ऑर्बिटल आहे. एम्प्टी p ऑर्बिटल आहे म्हणजेच काय तर तो पॉझिटिव्ह आयन आहे, कटायन आहे किंवा p ऑर्बिटल विथ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे म्हणजेच तो फ्री रॅडिकल आहे. म्हणजे जेव्हा इथं जो कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे हा अनसॅच्युरेटेड कार्बनला असेल किंवा कार्बोकटायनच्या कार्बनला असेल किंवा फ्री रॅडिकलच्या कार्बनला असेल. It explains stability of carbocation, free radicals or alkenes.
इथं आपण बघू, इथं जो आहे CH हा सिंगल कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे अल्किल ग्रुपमधला. तर हा ज्या कार्बनला अटॅच आहे हा कार्बन कसा आहे तर पॉझिटिव्ह आयन आहे, म्हणजेच हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला दिसतंय की हा अल्किल ग्रुप जो आहे हा ज्या कार्बनला आहे हा मल्टिपल बॉन्डेड कार्बनला अटॅच आहे. तिसऱ्या ठिकाणी आपल्याला दिसतंय की हा जो CH आहे कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहे हा ज्या कार्बनला अटॅच आहे त्याच्याकडं फ्री रॅडिकल आहे, म्हणजेच अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळं हायपर कॉन्जुगेशन हे काय तर लोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स, हे जे सीतला इलेक्ट्रॉन आहे त्याचं डिलोकलायझेशन होतं. डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन्स ऑफ द CH बॉन्ड ऑफ एन अल्किल ग्रुप डायरेक्टली अटॅच्ड टू द कार्बन ॲटम which is part of unsaturated system or has empty p orbital or has p orbital with unpaired electron. So this effect explains the stability of carbocation or free radical or alkene. आता आपण समजा इथे एक्झाम्पल घेतलं की हायपर कॉन्जुगेशन इन इथाइल कार्बोकटायन. आता इथाइल कार्बोकटायन घेतला आपण तर पॉझिटिव्हली चार्ज कार्बन ॲटम विच हॅव एम्प्टी पी ऑर्बिटल आणि त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे त्याच्याकडं 3 काय असतील, त्याच्याकडं CH3 ग्रुप असेल. कार्बोकटायन इथिल म्हणजे CH3CH2. त्यामुळं हा जो पॉझिटिव्ह कार्बन आहे हा कोणाला अटॅच आहे तर CH3 म्हणजे मिथिल ग्रुपला, की ज्यामध्ये 3 कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहेत. आता त्यात तो जो पहिला कार्बन असतो त्याला अल्फा कार्बन म्हटलं जातं. म्हणजे जो ग्रुप आहे फर्स्ट ग्रुप अटॅच्ड टू कार्बोकटायन हा असतो अल्फा. त्यामुळं जो मिथिल ग्रुप आहे त्याला म्हटलं जातं अल्फा मिथिल ग्रुप. वन ऑफ द CH बॉन्ड ऑफ अल्फा मिथिल ग्रुप इज in alignment with the empty p orbital. The sigma electrons in this CH bond are delocalized into the empty p orbital and stabilize the cation. आता इथं तुम्हाला असं सांगितल्यानंतर लक्षात येणार नाही. आपण एक्झाम्पल इथं बघू. हे कोणामध्ये आहे तर सिग्मा अँड पाय बॉन्डमध्ये. आता इथं डायग्राम दाखवते म्हणजे लक्षात येईल तुमच्या की हा इथाइल रॅडिकल आहे CH3CH2. आता हा CH3 आहे आणि हा CH2 आहे. ही जी पी ऑर्बिटल आहे ही एम्प्टी आहे. आता ही पी ऑर्बिटल एम्प्टी आहे, ह्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणजे हा इलेक्ट्रॉन डिफिशियंट आहे. ह्या कार्बनला अटॅच असणारा हा जो कार्बन असतो याला अल्फा कार्बन म्हणतात. इथं 3 CH बॉन्ड आहेत, हा मिथाइल ग्रुप आहे CH3, म्हणजे इथं 3 कार्बन हायड्रोजन बॉन्ड आहेत. आता ह्या 3 पैकी कुठला तरी एक काय असणार आहे तर ह्याला पॅरलल असणार आहे असा. आता हा पॅरलल असल्यामुळे काय होतं तर ह्या एका अल्फा CH मधला बॉन्डमधला इलेक्ट्रॉन काय होतो डिलोकलाइज होतो आणि हा इकडं ट्रान्सफर होतो. तर हे जे डिलोकलायझेशन आहे त्याला म्हटलं जातं हायपर कॉन्जुगेशन. त्यामुळे हे स्ट्रक्चर कसं बनतं स्टेबल बनतं. म्हणजे ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ही इथं या बाजूला अशी डिलोकलाइज होते आणि त्यामुळं ही इरकामी राहत नाही आणि त्यामुळं काय होतं तर हा जो कार्बोकटायन आहे हा स्टेबल बनतो. आता इथं काय होतं तर इथला इलेक्ट्रॉन आहे हा सिग्मा आहे. त्यामुळे सिग्मा आणि पाय बॉन्ड हे कॉन्जुगेशन इथं होत असतं. आता यामध्ये नो बॉन्ड रेझोनन्स हा एक पॉईंट आहे. द कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स इन्व्हॉल्विंग डिलोकलायझेशन ऑफ सिग्मा इलेक्ट्रॉन ऑफ CH बॉन्ड shows no covalent bond between carbon and one of the alpha hydrogen. Thus, such type of hyperconjugation is known as no bond resonance. आता आपण बघितलं की CH3CH2 आहे. आता मगाशी मी ऑर्बिटल डायग्राम दाखवली, इथं तुम्हाला डॅश स्ट्रक्चर आहे. हा CH3CH2 आहे, ह्या कार्बनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. इथं काय होतंय तर हा सिग्मा जो आहे CH बॉन्ड अल्फा मिथिल ग्रुपचा, तर हा CH बॉन्ड आपण इथं शिफ्ट केला इथला इलेक्ट्रॉन, त्यामुळे इथं डबल बॉन्ड तयार झाला. म्हणजे हा सिंगल होता सिग्मा होता तो इथं आला, त्यामुळं काय झालं तर हा CH2 झाला, इथं CH2 झाला आणि हा H+ सेपरेट झाला. आता हा H+ सेपरेट झाला त्यामुळे हा कार्बन आणि हायड्रोजन ह्यामध्ये बॉन्ड आहे का नाही आहे, म्हणून ह्याला काय म्हटलं जातं नो बॉन्ड रेझोनन्स. म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे म्हणून इथला इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाला, इथं CH2 डबल बॉन्ड CH2 म्हणजे इथिन तयार झालं आणि हा H+ सेपरेट झाला.
त्यामुळे हा जो हायड्रोजन आणि कार्बन ह्यामध्ये बॉन्ड नाही, हा हायड्रोजन सेपरेट झाला. म्हणून अशा टाईपचं जे कॉन्ज्युगेशन आहे त्याला नो बॉन्ड रेझोनन्स असं म्हटलं जातं. आता इथं आपण तिसरं स्ट्रक्चर बघा. आता समजा हा CH2 आहे. तर इथं जो हायड्रोजन आहे खालचा जिथं ॲरो दाखवले आपल्याला, तर इथली इलेक्ट्रॉन पेअर ह्या पॉझिटिव्ह आयनकडं शिफ्ट होते. आता त्यामुळं काय झालं, तर हा कार्बन हायड्रोजन बॉन्ड ह्या हायड्रोजन बरोबर इथल्या हायड्रोजनमध्ये हा बॉन्ड तयार झाला. त्यामुळे इथला हायड्रोजन जो आहे खालचा हा सेपरेट झाला. म्हणजेच इथं कुठला तरी एक हायड्रोजन हा सेपरेट होतो, त्यामधला बॉन्ड काय होतो, शिफ्ट होतो दुसरीकडं. आणि त्यामुळं हा जो इफेक्ट आहे त्याला काय म्हटलं जातं, तर नो बॉन्ड रेझोनन्स असं म्हटलं जातं. आता समजा एखाद्या कंपाऊंडकडे जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त असतील किंवा तेवढे त्याचे नो बॉन्ड स्ट्रक्चर्स जास्त होतात आणि तेवढी त्याची स्टॅबिलिटी काय असते, जास्त असते. मोर दी नंबर ऑफ सच अल्फा हायड्रोजन्स, मोर आर दी नो बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स अँड सो इट हॅव मोर स्टॅबिलिटी. रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ कार्बोकटायन डिक्रीजेस इन द ऑर्डर. आता इथं ऑर्डर दाखवलेली आहे की समजा आपण मिथाईल घेतला CH3, तर याची स्टॅबिलिटी काय कमी आहे, त्यापेक्षा इथाईलची जास्त आहे. कारण काय, तर याच्याकडे 3 अल्फा हायड्रोजन आहेत. आपण जर आयसोप्रोपिल घेतला तर ह्याला 2 अल्फा कार्बन आहेत आणि याच्याकडे 6 काय आले, 6 CH बॉन्ड्स आले. त्यामुळे याच्याकडे असणारे अल्फा हायड्रोजनची संख्या जास्त आहे. समजा आपण टर्शरी ब्युटिल घेतला तर हा जो कार्बन आहे याला अटॅच असणारे हे तिन्ही डायरेक्ट अटॅच असणारे 3 आहेत. त्यामुळे 3 कार्बन अल्फा आहेत आणि 3 आणि 3 6 आणि 3 9 एवढे 9 काय येतात, अल्फा हायड्रोजन येतात. त्यामुळे जेवढे अल्फा हायड्रोजन जास्त तेवढी त्याची बॉन्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर जास्त येतात, तेवढी त्याच्याकडे स्टॅबिलिटी जास्त असते. मोर द अल्फा हायड्रोजन्स, मोर इज द बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर्स अँड मोर इज द स्टॅबिलिटी. अँड सो दॅट tertiary butyl cation is more stable than isopropyl cation. Isopropyl cation is more stable than ethyl cation and ethyl cation is more stable than methyl cation. आता ही जी आहे ऑर्डर ही तुम्हाला MCQला विचारली जाते किंवा CETला विचारली जाते. डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन बाय हायपर कॉन्ज्युगेशन इन प्रोपीन. आता जसं आपण इथिनचं बघितलं तसं प्रोपीनमधलं बघू. प्रोपीनचं स्ट्रक्चर जे आहे CH3 CH डबल बॉन्ड CH2. आता इथं आपल्याला हा जो कार्बन आहे हा अल्फा कार्बन आहे, म्हणजे हा 3 काय त्याच्याकडं अल्फा CH बॉन्ड्स आहेत. आता ह्या 3 CH बॉन्ड्सपैकी समजा इथली इलेक्ट्रॉन पेअर जी आहे अल्फा CHची सिग्मा बॉन्ड ही तर शिफ्ट झाली, तर इथं डबल बॉन्ड तयार होईल आणि हा हायड्रोजनचा बॉन्ड गेल्यामुळे हा हायड्रोजन सेपरेट होणार. ही इलेक्ट्रॉन पेअर इथं आली त्यामुळे इथं डबल बॉन्ड होईल. आता इथं डबल बॉन्ड आला तर कार्बनची व्हॅलन्सी इथं 5 होणार, इथं 2 इथं 2 आणि ही 1, म्हणून इथला इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट होते. त्यामुळे इथं आपल्याला निगेटिव्ह चार्ज मिळतो, म्हणजे हा हायड्रोजन सेपरेट झाला H+ आणि इथं आपल्याला काय मिळालं, CH2 डबल बॉन्ड CH2 राहिला, हा हायड्रोजन गेला, इथं डबल बॉन्ड आला म्हणजे CH2 डबल बॉन्ड CH मिळाला आणि इथं CH2 मिळाला. पण ह्या कार्बनवरती ही इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट झाली त्यामुळे याच्यावर निगेटिव्ह चार्ज येतो. आता दुसरं स्ट्रक्चर आपण बघितलं तर समजा हा अल्फा हायड्रोजन आहे, हा इथं हायड्रोजन हा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे इथला हायड्रोजन इथला इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट झाला, म्हणजे आता या हायड्रोजन आणि कार्बनमध्ये बॉन्ड तयार होईल. आता ह्या दोघांच्यामध्ये बॉन्ड तयार झाल्यामुळं काय होणार, आधी आपण हे स्ट्रक्चर बघू. इथला पण हा हायड्रोजन जो आहे इथला अल्फा CH बॉन्ड, इथले इलेक्ट्रॉन पेअर याच्याबरोबर कंबाईन झाली तर इथं आता आपल्याला CH3 मिळणार. आता इथं आपण हा जो बॉन्ड आहे हा इथं गेला तर ह्या दोघांच्यामध्ये बॉन्ड तयार झाला, तर ही इलेक्ट्रॉन पेअर आपल्याला काय मिळणार, स्ट्रक्चर CH2 डबल बॉन्ड CH2. म्हणजे हा तसाच राहिला, फक्त आपण इथली इलेक्ट्रॉन पेअर इथं शिफ्ट केली, त्यामुळे हा H+ सेपरेट झाला. मग अशी इथं सेपरेट होता, इथं होता, म्हणजे फक्त 3 अल्फा हायड्रोजन आपण सेपरेट केले. त्यामुळे आपल्याला 3 अल्फा हायड्रोजन असल्यामुळं
तीन काय मिळाली, नो बॉन्ड स्ट्रक्चर्स मिळाले. इथं या हायड्रोजनमध्ये नो बॉन्ड आहे, दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये इथला बॉन्ड जातोय, त्यामुळे हे नो बॉन्ड स्ट्रक्चर मिळालं. आणि तिसऱ्यामध्ये इथला हायड्रोजनचा बॉन्ड जातो, त्यामुळे इथला हायड्रोजन जाईल आणि हे तिसरं नो बॉन्ड स्ट्रक्चर मिळालं. म्हणजे जे 3 अल्फा हायड्रोजन आहेत, CH आहेत, हे 3 बॉन्ड ह्या 3 स्ट्रक्चर्समध्ये काय होतात, डिलोकलायझेशन ऑफ इलेक्ट्रॉन दाखवतात. आणि त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक एक काय होतोय, CH बॉन्डमधला हायड्रोजन कार्बनमधला बॉन्ड इथं नसतो. आणि त्यामुळे हे जे आहे याला नो बॉन्ड रेझोनन्स स्ट्रक्चर्स म्हटलं जातं. इथं आता दाखवलेलं आहे ऑर्बिटल डायग्रॅम. आता ही जी ऑर्बिटल डायग्रॅम आहे ही जर तुम्ही बघितली तर हा CH2 आहे, ही त्याची एम्प्टी पेअर आहे. त्यानंतर इथं आपल्याकडं हे जे स्ट्रक्चर आहे CH2 डबल बॉन्ड, हे डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड असतो कार्बन कार्बनमध्ये. आणि त्यानंतर इथं काय CH3 आहे, हा कार्बन आणि 3 हायड्रोजन. आता इथं काय होतं आहे तर इथली इलेक्ट्रॉन पेअर इकडे शिफ्ट झाली की इथं डबल बॉन्ड येतो आणि त्यामुळे इथला हायड्रोजन सेपरेट होतो. आता हे जे हायपर कॉन्ज्युगेशन आहे, दिस इफेक्ट ऑफ हायपर कॉन्ज्युगेशन इज स्ट्रॉंगर दॅन द इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे हा जो आहे हा इंडक्टिव्ह इफेक्टपेक्षा पण स्ट्रॉंगर असा इफेक्ट आहे. तर आपला हा टॉपिक इथं संपलेला आहे, इथं आपण थांबूया. थँक्यू.